नमस्कार रसिक हो आम्ही घेऊन आपल्या सोबत उपस्थित आहोत आपला कार्यक्रम, त्याचं नाव आहे स्वर आले जुळूनी. या कार्यक्रमाचा पहिला भाग आपण गेल्या शनिवारी ऐकलात. आज ऐकूया या कार्यक्रमाचा दुसरा भाग. आणि आजचे आपले पाहुणे आहेत व्हायोलिन वादक पुण्याचे श्री संजय उपाध्ये सर. तेव्हा ऐकूया त्यांच्याशी केलेल्या या दिलखुलास गप्पा, स्वर आले जुळूनी. नमस्कार श्रोते हो, स्वर आले जुळूनी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, स्वर आले जुळूनी या कार्यक्रमाचं दुसरं पुष्प आज आपण गुंफणार आहोत. आणि आपल्या भेटीला एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांच्या सुरांनी आपली पहाट उजाळते. आणि असे हे आपले पाहुणे आपल्यातलेच आहेत. स्वर आले जुळूनी हा कार्यक्रम आपण अशाच व्यक्तींना घेऊन करीत आहोत की जे आपल्यातलेच आहेत मधलं, मात्र त्यांची ओळख आपल्याला अजूनपर्यंत पूर्ण झाली असं मला वाटत नाही. आणि असे आमचे मित्र म्हणूया, आमचे आजचे पाहुणे म्हणूया. तर म्हणजे त्यांना पाहुणं म्हणणं चुकीचं होईल, पण आपल्यातलेच असे संजय उपाध्ये सर, जे आकाशवाणीचे बी हॅड बी ग्रेड आर्टिस्ट आहेत. व्हायोलिन वादक म्हणून एक त्यांचं आज नाव आहे. पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आज त्यांचं नाव आहे. असे उपाध्ये आज आपल्या भेटीला आलेले आहेत. आपण त्यांच्या कलेचा आस्वाद घेणारच आहोत, पण त्यांची ही कला कशी विकसित झाली आणि त्यांच्या कलेचं मर्म काय आहे
हे सगळं जाणून घेणार आहोत. नमस्ते सर. नमस्कार नमस्कार. आणि मला खूप आनंद झाला आणि छान वाटतंय की ह्या कार्यक्रमात मला इथे आमंत्रित केलंय. आणि खास करून मी पहिलं थोडक्यात शीर्षकाबद्दल बोलेन की मुळात कल्पना अशी की स्वर आले दुरुनी, पण इथे तुम्ही स्वर आले जुळुनी असं म्हटलंय. ते खूप अप्रोप्रिएट, एकदमच योग्य आहे. छान वाटलं मला ही गोष्ट. आणि जुळूनीच यावं लागतात स्वर, कसं दुरून तर स्वर आले दुरुनी म्हणण्यापेक्षा स्वर आले जुळूनी हेच जास्ती योग्य आहे. आणि जे आपण अप्रोप्रिएट असं म्हणतो, एकदम चपकाल बसणार अशीच ती गोष्ट आहे. खरंच आहे. आणि मला वाटतं आता श्रोत्यांशी हा संवाद करता करता हे सगळं जुळूनच येत आहे. आणि पुन्हा एकदा ही एक मला संधी मिळते. बरं उपाध्ये सर, आपल्या कलेबद्दल आम्ही जाणून घेऊ, पण त्याआधी आम्ही जो प्रश्न प्रत्येक कार्यक्रमात विचारतो आणि मागच्या कार्यक्रमात विचारणार आहोत आणि यापुढच्या कार्यक्रमांमध्ये तो विचारणारच आहोत की कलाकार संजीव उपाध्ये किंवा व्हायोलिनिस्ट संजीव उपाध्ये होण्याआधी लहानपणीचा संजय कसा होता? लहानपणीचा संजय कुठे गेलं? बरोबर आहे. लहानपणीचा संजय तसा खूप खेळकर होता, खूप धडपड्या होता, पळणारा होता. कधी पायात काटे मोडले, कधी पायात सुई घुसली, ती जोरात पकडणी ओढून काढली. आता ते बघताना आठवताना कसं होतं, पण त्यावेळेला वडील डॉक्टर होते आणि त्यांना हे सगळं जमायचं. आमचं बालपण म्हणजे आता आमचं म्हणण्याची सवय अशासाठी आहे की आम्ही दोघे आहोत. माझा भाऊ पण अंध आहे आणि मी पण अंध आहे. माझा भाऊ दीपक उपाध्ये, ते आता कीबोर्डिस्ट म्हणून आहे. त्यांची पण मुलाखत घेणारच आहेत. अवकाश आमच्या भेटीला दीपक उपाध्ये पण येणारच आहेत. बरोबर. संजीव उपाध्ये सरांचे बंधू दीपक उपाध्ये उत्कृष्ट कीबोर्ड आर्टिस्ट आहेत आणि त्यांना सुद्धा संगीतातले ज्ञान आहे आणि यथावकाश आपल्या भेटीला ते सुद्धा येतीलच. पण आज फक्त संजय आणि संजय. ओके. तर साधारणपणे आमचं बालपण गेलं हे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यामध्ये. मग वाळवा तालुक्यामध्ये वडील जनावरांचे डॉक्टर, म्हणजे त्याला आपण वेटरनरी म्हणतो, पशुसंवर्धन खात्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या बदल्या व्हायच्या. पण मग आई वडील त्यांचे म्हणजे माझे आजोबा हे थोडेसे वयस्कर आणि आजारी असल्यामुळे त्यांनी सांगली जिल्हा परिषदच मागून घेतली होती. त्यातल्या त्यात आम्ही वाळवा तालुक्यातच जास्ती भ्रमंती असायची. माझ्या वडिलांच्या माझ्या वयाच्या 3-4 वर्षी हे लक्षात आलं की ह्या मुलाला दिसत नाही, काय करायचं, कसं असं झालं, काय झालं, असं करत करत ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे आणि त्यांची मग संपर्क बऱ्याच डॉक्टर्स लोकांशी असल्यामुळे अध्यापनात आणि नोकरीमध्ये, तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले आणि खूप प्रयत्न करून शेवटी असा निष्कर्ष निघाला की नाही ह्या मुलाला दिसू शकत. असं करत हे एक काही 4-5 वर्षापर्यंतच्या लक्षात आलं. ते हाताशी होऊन बसले, पण मग त्या हाताशी त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. कसं व्हायचं ह्या काळजीत ते असायचे. आणि आम्ही मात्र छान धडपडायचो. मी जसं म्हटलं की आम्ही पळायचो, गुडघे फोडून घ्यायचो, जखमा करून घ्यायचो, कुठे काटे टोच, कुठे काय कर, भरपूर पळायचो. म्हणजे आम्हाला पण ही जाणीव नाही की दिसत नाही म्हणजे काय हे माहितीच नाही, किंवा दिसतं म्हणजे काय हे देखील माहित नाही. लोक यायचे, हळहळायचे. आता खेडेगावातलेच लोक म्हटल्यावर ते अरे असं तसं वगैरे ते थोडं आठवतं, पण आम्हाला त्याचं काहीच वाटायचं नाही. बरोबर. पण यांच्या मात्र चिंता वाढत गेली. थोडं तुम्हाला थांबवतो मध्ये. नक्कीच. जेव्हा आपल्याला कळलं की आपला मुलगा, तुमच्या वडिलांना कळलं असेल की आपला संजयला दिसत नाहीये, पण जेव्हा त्यांना दुसराही मुलगा दीपकचंही अंधत्व असंच जन्मतात असेल, हो, तर त्यावेळी त्यांची भावना कशी होती? म्हणजे दोघं मुलं अंध म्हटल्यानंतर. नाही, विशेष काही नव्हती. मुळात कसं असतं की हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे सायन्सचा अभ्यास चांगला असतो, त्यामुळे ह्या गोष्टीकडे खूप धार्मिक किंवा अंधश्रद्धा ज्या काय आपल्याकडे पसरवलेल्या असतात त्या दृष्टीकडे ते कधी गेलेच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की माझ्यासाठी उपचार भरपूर केले, त्यात यश नाही आलं म्हणून जन्माच्या आधीपासूनच उपचार सुरू झाले. पण ते तर होणारच नव्हतं. पण त्याच्यामुळे तो हेल्दी झाला. हेल्दी झाल्यामुळे बाकीचं त्याचं सगळं छान झालं. पण त्यांना तसं नाही परिणाम झाला एवढा. असं आता स्त्रीसुलभ गोष्टीमुळे आई रडणं किंवा त्यांची म्हणजे आई, वडिलांची आई रडणं. आपलं शिक्षण कुठे झालं सर? तर मग हे जसं लक्षात आलं की आता ह्यांना दिसत नाही, ते काही खचले नाहीत. त्यांनी आम्हाला खेळू दिलं, पडू दिलं. मला तर छान आठवतं की दीपक आमचा 2-2 सायकली पाडून घ्यायचा डोक्यामध्ये.
आणि ते सगळे ते उपचार वगैरे करायचे. कदाचित त्याच्या मुलाखतीत हा उल्लेख येईलच, पण तरी ते डगमगायचे नाही की आता यांनी कशाला असं तसं. पण मग असं झालं थोडक्यात की या त्यांच्या जनावर तपासणे आणि डॉक्टरेट म्हणजे त्याच्यात ते डॉक्टर असल्यामुळे घरोघरी जाणं, गावोगावी जाणं, तर ह्याच्यामध्ये त्यांना सापडले एक श्री जोशी साहेब, जे अच्छा. समाज कल्याण अधिकारी होते आणि त्या काळात अंधशाळेवरती नियुक्त होते प्रिन्सिपल म्हणून. अंधशाळा पुणे कोरेगाव पार्क मध्ये. इथे. मग कोरेगाव त्यांनी पार्क. हे सगळं पाहिलं आणि सांगितलं की माझ्या जबाबदारीवरती तुम्ही मुलांना पाठवा. अच्छा. असं करून त्यांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या आग्रहाने म्हणूयात आपण. साधारण ही कोणत्या सालची गोष्ट असेल? आता यांनी आम्हाला 75 साली हे सगळं सांगितलं, म्हणजे माझ्या वयाच्या 7व्या वर्षी, अच्छा. की यांना बरोबर. पाठवा. मग 76 साली मला शाळेत दाखल करण्यात आलं. एक थोडासा आपल्या विषयाला सोडून थोडा प्रश्न होतोय खरा, पण हा. मला आवरला जात नाहीये. हं, हं, त्यावेळेच अंधशाळेतलं जीवन हं. जसं होतं की ब्रेल त्यावेळेला खूप महत्व होतं. होतं ब्रेल लिपीला. हो हो. आता ब्रेल लिपीला महत्व थोडं कमी झालंय. कमी झालं. कॉम्प्युटराईज सगळं युग झाले आहे. हं, हं. आणि अशी भीती वाटायला लागली की अंध व्यक्तींना आता ब्रेल भविष्यात माहीत असेल का पुढच्या पिढीला. तर तुमच्या काळी जेव्हा ब्रेल शिकवलं जायचं हं. त्यावेळी संगीतासाठी ब्रेलचा उपयोग कितपत व्हायचा? नाही, नव्हता होत. पूर्ण नव्हता. शून्य. संगीतासाठी ब्रेलचा उपयोग कधीच झाला नाही. मला तरी तसं अच्छा. आठवत नाही. पेपर लिहिल्याचे मला आठवत नाही. पण अरे वा. संगीताचं मात्र त्या काळात म्हणजे त्या आधीपासून आणि आमच्यापर्यंत किंवा आमच्या पुढेपर्यंत काही वर्ष हे स्मरणशक्तीवरच होतं पूर्ण. आणि मुळात आहे ना आम्हाला प्रॅक्टिसला खूपच वाव मिळायचा किंवा आग्रह व्हायचा की तुम्ही आधीमध्ये एरवी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही ते पाठ करा म्हणा. आम्ही पण मग वेड्यासारखं ते फिरत फिरत कधी कुठे बसलो, कधी जेवणाच्या वेळेला, जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर, झोपेपर्यंत अच्छा. असं ते चालूच असायचं. चालूच आणि असायचं. बरोबर. आणि एक समवयस्क असल्यामुळे बाकीचे आमच्याबरोबर ते त्याचं आमच्या बरोबर सहभागी व्हायचे आणि आम्ही ते चिजा किंवा ते काही तराणे, काही कविता असं ते म्हणत असो, सारेगम वगैरे. कार्यक्रम वगैरे म्हणायचे. मग त्याच्यात ते खेळ मग बरं, एखादा तुमचे पहिले गुरु कोण? तर माझे पहिले गुरु आहेत R.N. मंत्री, म्हणजे राजाराम मंत्री. तर त्यांचा अच्छा. पहिला संस्कार मी मुद्दाम इथे आपला सांगीतिक ग्रुप आहे म्हणून सांगतो, पण तुम्ही बरोबर मला संगीतातच आणलं. म्हणजे वेगळा प्रश्न विचारला तरी आपला अंधशाळा आणि आपण असं संगीत हे सुटत नाही. तर पहिला त्यांचा संस्कार होता रामकृष्ण हरी. अच्छा. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कसं काय, तर ते स्वर आपल्या गळ्यात किती आहे, कोणाच्या हो. गळ्यात किती स्वर आहे हे बघण्याची ती चाचणी असायची. आणि बरोबर. रामकृष्ण हरी हे वेगवेगळ्या स्वरांमध्ये म्हणून घ्यायचे ग्रुपमधून आणि मग नंतर एकेकाला म्हणायला सांगायचे. तर मला आठवतं की मला जेव्हा म्हणायला सांगितलं तेव्हा मी स्वरात म्हटलं तेव्हा ते असं संस्कारात त्यांनी टाकला की ह्याचं गाणं चांगलं आहे, म्हणजे याला आपण गाणं शिकवू शकतो. आणि ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते असायचं. म्हटलं मग शिकवलं जायचं की ही चाचणी. आता आपण सगळं ऍप्टिट्यूड टेस्ट वगैरे म्हणतो किंवा त्याला नावं वेगवेगळी देतो, पण त्यावेळेला गीत तसं होतं. मग रामकृष्ण हरी झाल्यावर जय जय रामकृष्ण हरी असायचं, विठ्ठल विठ्ठल असं असायचं. हे एक महिनाभर चालायचं आणि मग सारेगम सुरू व्हायचं. कार्यक्रम सुरू आहे त्यावेळी खूप म्हणजे जो विद्यार्थी होता तो अगदी आपण म्हणतो की एकदम सलाकून तो बाहेर निघायचा. अगदी बरोबर तांदुळासारखा तो बाहेर निघायचा. बरं, हे कसं हे संगीत क्लास पुरतच मर्यादित आहे. हे संगीत क्लासचा विषय मी तुम्हाला सांगितला, पण एरवी हेच मास्तर लोक, हेच शिक्षक लोक आमच्या बरोबर कधी गणिताच्या तासाला, कधी आणखीन मराठीच्या तासाला, कधी पाढे गणिताच्या, म्हणजे असं सगळं असायचं. तर तेव्हा देखील ते चाली, आता त्यावेळेच्या पहिलीच्या कविता ह्या खूप सोप्या सोप्या चालीमध्ये असायच्या. तिथे पण ती टेस्ट व्हायची. बरोबर. आणि तिथे पण मग चालीतच म्हणायला, म्हणजे कविता पठण. बोला. कविता पठण हे मला आठवत नाही, कविता गायनच मला आठवतं पहिल्यापासून. चालीशिवाय कविताच नाही. पूर्वीच्या कविता ते गेय स्वरूपाच्या आता ते कविता गेय स्वरूपात येत नाहीत. आता सगळ्या छंदात्मक कविता येतात. नाही, म्हणजे मला ही गोष्ट प्रकर्षण यासाठी सांगायची की सांगीतिक संस्कार काय असतो आणि तो म्हणजे नकळतपणे आणि नकळतपणे होतोच कसा. आता जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्या गोष्टी लक्षात येतात. बरोबर. तर तुमचे
आपण सगळ्या तुमच्या संगीतिक पार्श्वभूमी ऐकून घेतोय. हम्म, हम्म. पण मग हे व्हायलिनचे स्वर कसे जोडून आले तुमच्या आयुष्यात? ते थोडस मला कसं अपघात. वाटलं की आपण व्हायलिन शिकावं? नाही, अपघात येतो खरं तर. आता याच्यामध्ये असं झालं की ही कीर्ती गेली आमच्या, ज्यांनी मला शाळेत घातलं त्या जोशी सरांपर्यंत, की ह्याचा आवाज, गाण्याचा आवाज छान आहे. अच्छा. मग ह्याला काहीतरी शिकवलं पाहिजे, नुसतंच गाणं शिकून चालणार नाही, तर काहीतरी तबला पेटी शिकवा. तर मग यांना विचारलं गेलं की काय म्हणजे नेमकं ह्याचं कसं वाटतं, तर ते म्हणाले की स्वर पक्का आहे. गळ्यातून तरी असं दिसतं की स्वरात हा गाईल चांगला, जोड हार्मोनियमची याला द्यावी. मग 6 महिन्यामध्येच माझ्या वडिलांची परवानगी न घेता आणि स्वतःहून फी भरून त्यांनी मला हार्मोनियमच्या क्लासला घातलं. तेव्हा मास्तर आमचे हार्मोनियमचे हे बाहेरून यायचे अच्छा. असं. तर त्यांना घातलं आणि मग नंतर सांगितलं वडिलांना दिवाळीच्या सुट्टीत जेव्हा ते आले, की मी असं केलंय की तुमच्या मुलाला घातलंय हार्मोनियमला, फी वगैरे मीच भरली वगैरे असं. तर तिथून ती सुरुवात झाली आणि मग 2 वर्षांनी जेव्हा मुलं मोठी होतात म्हणजे 10व्या वर्ष येतं, कारण 8-9 वर्षाच्या मुलांना हे वाद्य हातात देणं किंवा शिकवणं हे तेव्हा नव्हतं. पहिली दुसरीला काही असं विशेष नाही. 3ऱ्या इयत्तेपासून वाद्याचं काम सुरुवात केली जाते. तेव्हा ते मोजलं गेलं की याचं गाणं चांगलं आहे, याचं हार्मोनियमही चांगलं आहे, याला व्हायलिन जमेल. तोपर्यंत व्हायलिन काय असं माहितीच नव्हतं. पण अंध व्यक्तीला व्हायलिन शिकवणं हे थोडं कठीण काम असं वाटलं नाही त्यांना? त्यांनाही नाही वाटलं आणि आम्हालाही, कारण शिकवणारे अंध होते आणि शिकणारे अंध होते. पण ते खूप छान सांगायचे बरं का, हे बोट इथे ठेवायचं, हे बोट इथे ठेवायचं, व्हायलिनचा जो स्क्रोल असतो तो इथे पायावर असं ठेवायचा. पण आता लहान असल्यामुळे मात्र त्यांनी काय केलं की आम्ही पूर्ण मान त्याच्यावरती टेकवायचो, म्हणजे हनुवटी पूर्ण टेकवून ते धरायचो. कारण आपली उंची, आपण वयाचं 10व्या वर्ष, तुम्ही सहज कल्पना करा काय असेल. व्हायलिन तर मोठं असतं, फुल साईज असतं. त्यावेळेला हाफ साईज आणि क्वार्टर साईज काही कोणाला माहित नव्हतं. तसा प्रकार नव्हता आधी. नव्हता कारण एवढं ऍडव्हान्स नव्हतं. फुल साईज असं म्हटलं जातं सर, व्हायलिनच्या बाबतीत एक अशी गोष्ट आहे की व्हायलिन अतिशय स्वरमय असं वाद्य आहे आणि म्हटलं तर अतिशय बेसूर वाद्य आहे असं म्हटलं जातं. कारण तुम्ही छेडणारा तो कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे की व्हायलिन कसं आहे. त्यातलं तुम्हाला सांगू का, मी सगळ्यात बेसूर वाजवणारा मी एक होतो. म्हणजे आमचे गुरुजी 2 वर्षानंतर माझी परीक्षा जेव्हा झाली पूर्ण प्रवेशिकेची, तेव्हा म्हणाले की मी इतके शिकवले पण सगळ्यात कच्चा हा माझा संजय उपाध्याय निघाला. इतक्या आशेने त्याला शिकवलं, मी घेतला, पण हा इतका कच्चा निघेल असं वाटलं नव्हतं. स्वर गळ्यात चांगला आहे, हार्मोनियमचा हात चांगला आहे, मी फ्री मध्ये याला शिकवतो तरी त्याला काही नाही, तो शिकत नाही बरोबर, असं ते थोडंसं झालं. कारण मला ते आपल्याला मुळात कसं असतं की हे कुठून तरी आणलेलं असतं की हे जमतं म्हणजे हे जमेल. व्हायलिन तोपर्यंत माहिती, ऐकूनही माहिती नव्हतं. नंतर आपल्याला कळायला लागलं व्हायलिन काय असतं ते. पण तोपर्यंत असं झालं होतं 2-3 वर्षामध्ये की त्यांना थोडंसं पश्चाताप झाला की अरे याला उगीच शिकवलं. पण तरी ते म्हणाले की ठीक आहे, तू काही धीर सोडू नको. मग त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की माझं तर संपलं, ते 4 वर्ष मी त्याला शिकवलं, 2 वर्ष जे काय 2च वर्ष, कारण नंतर ते 5वी हायस्कूलला गेल्यावरती ते सुटतं. मी 2-3 वर्ष याच्यावर मेहनत घेतली. हा काय माझ्या म्हणण्याप्रमाणे नीट काही शिकलेला नाही, पण तुम्ही याला थोडंसं तयार करा, शिकवा आणि कुठेतरी उत्तेजन द्या. त्यावेळेला माझ्या वडिलांनी हार्मोनियम पण घेतले आणि व्हायलिन देखील घेतलं. आणि वडिलांच्या प्रेरणेने मी ही गोष्ट पुढे गेली की त्यांनी माझ्या जेव्हा हातात व्हायलिन दिलं, आशीर्वाद, गुरूंची आशीर्वाद आणि तुमची मेहनत पण त्यात होती सर. नंतर झाली सर मेहनत. मेहनती नंतर झाली, पण जेव्हा हातात वाद्य आलं ना आपल्या घरातलं हातात वाद्य, तेव्हा आपण त्याच्यावरती प्रयोग करायला लागतो. आणि मग अजून कसं चांगलं वाजेल, मग आपण ते एक प्यार का नगमा शोधा, मग काय जोग राग शोधा, म्हणजे तिलंग रागात जर कोमल गंधर्व लागला तर काय होईल, असं काहीतरी प्रयोग सुरू झाले आणि तिथून ते जरा सुधारलं व्हायलिन. आणि मग नंतर एक व्हायलिन वादक होते, मी त्यांचं नाव इथे सांगणार नाही, पण एक व्हायलिन वादकांची मुलाखत आकाशवाणीच्या निमित्तानं ऐकण्यात आली की व्हायलिन वाद्याचा जो बाज आहे तो मानवी गळ्याशी आहे. बरोबर. या गोष्टीच्या आपण सहमत आहात? हो, पूर्ण सहमत आहे. अच्छा. तर थोड्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा त्याच्याबद्दल. कारण कसं असतं, व्हायलिनवर आपण सगळ्या 22 श्रुत्या दाखवू शकतो. बरोबर. आपल्या बरोबर. तसं आपण गाताना दाखवू शकतो, पण हार्मोनियमवर वाजवू नाही शकत. पण व्हायलिनवर ते गाण्यापेक्षा व्हायलिनवर ते अधिक पूर्णपणे आपण ते दाखवू शकतो की 6 नंतर कोमलरेच्या मध्ये एक श्रुती आहे, कोमलरे आणि शुद्धरेच्या मध्ये पण एक श्रुती आहे, बरोबर, की जे आपण
व्हायलिनवर वाजवून दाखवू शकतो की ही आहे. हम्म, 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 तर हे श्रुती माधुर्य व्हायलिन मध्ये आहे. हम्म. तर याचा असं आहे की दोन्ही प्रश्न तुमच्या उत्तर देतो मी. मानवी गळ्याच्या खूप जवळ आहे ही गोष्ट खरी आहे. आपल्याकडे दोन पद्धती आहेत व्हायलिन किंवा कोणतेही वाद्य वाजवण्याच्या. एक आहे त्या गायकी अंगाने वाद्य वाजवणं, म्हणजे जसं मानवी गळा गाईल किंवा गाण्याची जी काही तत्व आहेत ती अनुसरून आपण त्या वाद्याचा किंवा त्या रागाचा विस्तार करणं एक. आणि दुसरी गोष्ट तंतकारी अंगाने, म्हणजे सतार, सरोद अशा वितत वाद्यांनी संतूर सारखं असं जी वाद्य आहेत तर त्या अंगाने, तत्कारी अंगाने, लयकारीच्या अंगाने त्या रागाचे मांडणी करणं, अशी दोन पद्धती आहेत. जेव्हा आपण गायकी अंगाकडे वळतो आणि त्याचा अभ्यास करायला लागतो तेव्हा मग त्यातले गमक, मुरकी काढणं हे सहज शक्य आहे. बरं, हे कसं आहे तर ते घासून केलं जातं किंवा त्या बोटांच्या हालचाली केल्या जातात, त्याच्या पद्धतीने काढलं जातं. आणि इथे एक नियम आला, लघुत्तम साधारण विभाजक. म्हणजे तुमचं जितकं लघु हालचाली आणि हालचालीवरती नियंत्रण दोन्ही हाताच्या जसं येईल त्या तुमच्या त्या मेहनतीमुळे किंवा त्या प्रॅक्टिसमुळे, त्या कष्टामुळे तुम्ही जे साध्य केलेलं आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टी, हालचाली, मायनर ज्याला म्हणतो आपण, ते जर तुम्हाला साध्य झालं तर तुम्हाला या बारीक बारीक सारीक गोष्टी जमतात. आणि त्याच्यामुळे या श्रुतींचं जे काही स्थान आहे हे आपल्याला कळतं. आता मुळात कसं, श्रुती ह्या लावल्या जात नाहीत, श्रुती ह्या हलत्या असतात, म्हणजे ऐकू येतात पण त्या थांबू नाही शकत. त्याच्यावरती स्वरावर जसं आपण थांबतो, श्रुतीवरती थांबू शकत नाही, पण त्याला स्वराचा आधार घेऊन ती श्रुती आपण दाखवू शकतो. त्यामुळे त्या बोटांच्या बारीक हालचालींमुळे किंवा बारीक तुमच्या कमांडमुळे, म्हणजे तुमच्या त्या नियंत्रणामुळे तुम्ही ते हात थोडासा सरकवून किंवा हलवून त्या श्रुतींना स्पर्श करत तो स्वर दाखवू शकता. अशा योगाने हे वाद्याला शक्य आहे, कारण तो कंट्रोल आपल्या हातात, बोटात असतो. हा गळ्यात देखील असतो, पण तो तिथं इतकं सूक्ष्म असतं की याचा अभ्यास खूप वेगळा करावा लागतो. जर हा अभ्यास कदाचित शरीरामुळे, म्हणजे बोटाच्या त्या बारीक हालचालीमुळे कदाचित सहज शक्य असू शकतो, साध्य असू शकतो लवकर गळ्यापेक्षा. कारण गळ्याला इतकं परफेक्शन आहे, पण त्याला वेळ जास्त लागतो. तर हा वेळ कमी असू शकतो बोटांच्या हालचालीमध्ये, जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर. आपण जे प्रभाकर जोगांचं ज्या व्हायलिन ऐकतो, आपण त्या कॅसेटला त्यांनी नावच दिले गाणारं व्हायलिन. म्हणजे तिथे एक आपलं तिथं आपण म्हणू शकतो की गाणारं वजन व्हायलिन गाऊ शकतं. तर त्याचा गळाही मानवी गळ्याची ते रिलेटेड आहेत ते वाद्य. तर एक विनंती तुम्हाला होती आमच्या श्रोत्यांच्या वतीने. आकाशवाणीवर पूर्वी आपण म्हणतो की आकाशवाणीचे सुवर्ण दिवस, तर ते पूर्वीच्या काळी धून आकाशवाणीवर लागायची. म्हणजे सोबत मेंडोलियन असायची आणि व्हायलिनवर एक सुंदर अशी धून वाजवली जायची, जी आता आजच्या आकाशवाणीवर वाजवली जात नाही. कदाचित ती विस्मरणात सुद्धा बऱ्याच नवीन श्रोत्यांच्या नाहीये, त्यांनी ऐकली पण नसेल. पण जे जुने आपल्या काळातले श्रोते आहेत की रोज आपण ते दिवसभर ऐकायचो, अगदी संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्रांवर ती धून वाजायची. तर ती धून आपण ऐकलेली असेल, त्यांना ती धून ऐकवावी अशी विनंती आहे. अच्छा, थोडा संदर्भ द्या तुम्ही. चारुकेशीच्या धून बद्दल तर नाही बोलत आहे? अगदी अगदी हीच ना? क्या बात क्या बात. बरं, मला लक्षात आलं. आपलं भाग्य आहे की ही धून आपल्याला पुन्हा ऐकायला मिळणार आहे, कारण तो योग आता आकाशवाणीच्या माध्यमातून पुन्हा येईल का नाही ही जरा अशक्य गोष्ट. पण उपाध्य सरांच्या माध्यमातून का होईना आपण ती पूर्वीची क्षण थोडा अनुभवूया आणि ऐकूया. आपण पुन्हा प्रत्ययाचा आनंद तर देऊ शकतो, पण ती तर धून, कारण आम्ही पण खूप शोधतो. माझ्याकडे खूप लोकांची विचारणा अशी होती की ती ओरिजिनल दाखवा, म्हणजे लावून दाखवा एकदा, ते प्रसारित करा वगैरे. पण कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ती धून अवेलेबल बहुतेक नाहीये, आणि आकाशवाणीकडे पण प्रेझाईल मध्ये ती ठेवली गेली नसावी असंच मला वाटतं. पण ठीक आहे, आपण तो एक पुन्हा प्रत्ययाचा आनंद देऊयात. तसं तर काही जमणार नाही, कारण ती खूप खरंच भावूक आहे. नाही खरंच आहे. तर शेवटी ऐकूया उपाध्य सरांचे छोटीशी धून.
सर खरंच छान. आपले श्रोते सुद्धा मंत्रमुग्ध झाले असतील या स्वरांनी. निश्चित. नाही थोडासा आता मी प्रयत्न केला वाजवायचा, जी लक्षात होती त्याच्याप्रमाणे. पण मलाही खूप अशी आशा आहे की ते ओरिजिनल ऐकायला मिळालं. आता ह्या कळत्या वयात तर फार बरं होईल. त्यावेळेला अबोध ह्या वयात बरोबर आहे. म्हणजे 7वी 8वी 10वी पर्यंत आपण ऐकली, त्या पुढे काय ऐकलेलं आठवत नाही मलाही. नाही नाही खरंच आहे. हं, हं, हं. सर आता आपण थोडं पुढे जाऊया. हां, आपलं व्हायलिनचं शिक्षण अशा पद्धतीने सुरू झालं. बरोबर. पण आपले नंतर आकाशवाणीसाठी आपण मान्यता प्राप्त एक आर्टिस्ट म्हणून आपण आहात. हं, हं. तर या निमित्तानं आपली साथ संगतीचा योग आला का कधी कोण चांगल्या व्यक्तींना वगैरे? हो, बऱ्याच जणांना. अच्छा. थोडक्यात मी हा प्रवास थोडासा पुढे नेतो असं, की अच्छा. पहिलं शिक्षण माझं हे जे आर. एन. मंत्री सरांकडे झालं 3-4 वर्ष. हम्म. त्यानंतर 3 वर्षाची गॅप मिळाली. त्या काळात माझ्याकडे व्हायलिन असल्यामुळे मी ते वाजतं राहिलं. पण पुन्हा जे शिक्षण सुरू झालं हे विशारदपर्यंतचं, तर ते रत्नागिरीमध्ये आमचे रानडे गुरुजी होते. अच्छा. तर त्यांच्याकडे माझं शिक्षण सुरू झालं. तर त्यांचा मुलगा स्वतः व्हायलिन वादक होता. अच्छा. अरे वा. रानडे सरांचा. त्याचं पण नाव संजय होतं. आणि मग तो म्हणजे बाप-लेक दोघं मिळून पिता-पुत्र मिळून मला छान त्यांनी शिकवलं. आणि संजय जो होता तो खूप तसा हरहुन्नरी होता, प्रयोगशील होता. बऱ्याचशा गोष्टी तो ऐकून, पाहून मला सांगत असे. आणि मग ती एक वेगळी कलाटणी मिळाली. ते 2 वर्षात मी माझं मध्यमा आणि विशारद वगैरे पूर्ण करून घेतलं. आणि खऱ्या अर्थाने जे माझं व्हायलिनचं शिक्षण झालं आणि ज्या गोष्टीकडे आपण जो तुम्ही प्रश्न विचारला त्याकडे आपण येतोय, ते 1988 साली म्हणजे पुन्हा माझ्या वयाच्या 20व्या वर्षी हे सुरू झालं. पंडित अतुल कुमार उपाध्याय जे आमचे पुण्याचे आणि एकंदरीतच आता भारताचे एक मान्यताप्राप्त चांगले व्हायलिनिस्ट आहेत. पंडित अतुल कुमार उपाध्याय असंच म्हणतात. त्याच वर्षी 88 साली त्यांचा सौभाग्य केंद्रामध्ये कार्यक्रम पण होता. आम्हाला अच्छा. खूपच म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटलं होतं, की आपणच बसलोय काय सवायच्या स्टेजवर असं. तर हे जाता जाता हा अनुभव. तर याची पार्श्वभूमी तशी आहे म्हणून मी हे सांगतोय. तर अतुल कुमार अगदी. उपाध्याय यांची दोन्ही अंगाचं हे वादन आहे. म्हणजे वादन हे तंतकारी अंगाने इन्स्ट्रुमेंटल पद्धतीने, परंतु जे संस्कार आहेत ते बखलेबुवांचे आहेत. बखलेबुवा आणि तिथून पुढे बापूराव केतकर यांच्या गाण्याचे ते संस्कार आहेत. म्हणजे अगदी. आमच्याकडे जे भारत गायन समाज आहे हो हो. त्याच्या तिथल्या तो सगळा पाठ्यक्रम आम्ही फॉलो करतो. फॉलो करत गेला. सरांचं परीक्षासाठी म्हणजे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेसाठी एवढं हे नाहीये, मग डेडिकेशन नाही म्हणता येईल, कारण त्यांनी त्याचा चांगला अभ्यास केला. तेव्हा त्यांनी परफॉर्मन्स तुम्ही करा, म्हणजे कार्यक्रम करा. 15 मिनिटं 20 मिनिटं तुम्हाला असं वाजवता आलं पाहिजे की बस 15-20 मिनिटातच तुम्ही जग जिंकलं पाहिजे किंवा समोरच्याला प्रभावित केलं पाहिजे. अशा अर्थी त्यांनी सगळ्या गोष्टी बसवून घ्यायला सुरुवात केली 88 साली. आणि मग आम्ही वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, आता कॉलेजच वय होतं तर तेव्हा वेगवेगळ्या कॉलेजेस इंटर कॉलेजेसमध्ये भाग घ्यायचं आणि तिथे नंबर आणायचं वगैरे. असं करत करत सरांना एक 2 वर्षात माझ्यासाठी असा कॉन्फिडन्स आला की ह्याला आपण आकाशवाणीच्या स्पर्धेमध्ये उतरवू. अच्छा. मग मी आणि माझे वडील म्हणाले की सर फक्त 2च वर्ष झालेत तुमच्याकडे शिकायला लागून, मला अजून काही येत नाही. ते म्हणाले तू ऐकतोस खूप, पहिली गोष्ट. हम्म. बरं तू नुसतं ऐकतो म्हणजे काय ऐकतो, तर ते रेडिओचं रेकॉर्डिंगचं असं ऐकतो असं नाही. मी जे काही शिकवतो ते आणि मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ते त्यांचं असं सगळं मिळून तो ऐकतोच रे. डोक्यात खूप आहे. 15-15 मिनिटाचं वाजवायला काहीच हरकत नाही. तू जाऊन वाजवून ये. मी म्हटलं माझा नंबर येणार. ते म्हणे 2दा 3दा नाही येणार. चौथ्यांदा तरी येईल की नाही. आणि माझी इच्छा आहे की तू बसावं. बाकीच्या विद्यार्थ्यांना मागे ठेवून त्यांनी मला अपेअर केलं आणि खरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2दा मी फेल गेलो. अच्छा. दोन्हीला म्हणजे लोकललाच. पण तिसऱ्यांदा जेव्हा मी म्हणजे 92 साली जेव्हा ट्राय केला, हे माझी तिसरी का चौथी वेळ होती. त्यावेळेला मी आकाशवाणीच्या स्पर्धेत नंबर आला माझा राज्य पातळीवर पहिला. मी क्या म्हटलं बात. चला हरकत नाही सर, म्हटलं मी राज्य पातळीवर तर आलो, आता नॅशनलची काही मला गॅरंटी नाहीये. ते म्हणाले तसं म्हणूच नकोस तू. तू आहे म्हणजे मला मिळणार असंच म्हण. मग त्यावेळेला मात्र अशी गडबड झाली. थोडं घाबरल्यामुळे म्हणा किंवा असं हा. मोठे-मोठे लोक खूप असे मोठे चंद्रकांत कामत, विनायक फाटक, विठ्ठल क्षीरसागर वगैरे हे एवढे मोठे मातब्बर मंडळी, आपण त्यांचं नाव लहानपणापासून ऐकत अगदी. होतो. त्यांच्या समोर आपण वाजवायचं अशा ह्यानी. आणि परीक्षक वगैरे चांगले लोक असायचे. गायक लोक वगैरे येत जात असायचे. त्या काळाला आकाशवाणीचा राबता खूप चांगला होता. म्हणजे शेवटच्या ह्या दशकामध्ये अगदी 1900च्या. अगदी. तर
ते ऐकायला थांबायचे आणि नंतर छान वगैरे म्हणायचे. तर खूपच असं भेदल्यासारखं व्हायचं. बरं आकाशवाणीमध्ये स्टाफमध्ये पण चांगले लोक होते. हो हो. त्यांचं देखील जाणकार थोडंसं लोक होते म्हणजे सगळे आकाशवाणीचे पुरुष. हां. तर अगदी ते अगदी थोडंसं कौतुकाने पाहायचे, की हा असा मुलगा याला दिसत नाही. हा व्हायोलीन अगदी. वाजवतोय आणि छान वाजवतोय वगैरे. म्हणजे छान म्हणजे की मिनिटाला बरोबर असं. त्या घाबरगुंडीमध्ये मला रेकॉर्डिंग 2 वेळा करावं लागलं. जेव्हा मला नॅशनलला मी गेलो. एक राग छान झाला, पण दुसऱ्या रागाचं 2 वेळा रेकॉर्डिंग करावं लागलं. दोन्ही अच्छा. वेळेला मिनिटं कमी भरली. ते म्हणाले असं चालणार नाही. तिसऱ्यांदा जेव्हा रेकॉर्डिंग केलं तेव्हा ते मिनिटं कमीच झाले, पण ते म्हणाले ठीक आहे राहू दे. म्हणजे काहीतरी 15 मिनिटाचं असतं, पण ते 13.5 मिनिटं वगैरे असं वाजलं. अच्छा. पण आश्चर्य असं झालं, की माझा त्याच्यात दुसरा नंबर आला. मी म्हटलं, "सर बरोबर. माझा विश्वासच बसत नाही. नाही मी असं वाजवत. मला काही येत नाही." कारण बाकीच्यांचं मी व्हायोलीन ऐकतो. ते म्हणाले, "तू आता विचार कमी कर आणि ते डोक्याचं कमी कर, तर हात चालव." म्हणजे थोडक्यात असं त्यांनी तो गुरुमंत्र असं दिला, की "तू डोक्याप्रमाणे हात नको चालवू, हाताप्रमाणे डोकं चालव." आता पुन्हा डोकं चाललं. हां, अगदी हाताप्रमाणे म्हणजे तुझं जसा हात चालतो तसं डोकं चालव. डोका जसं चालतं तसं हात नको चालवू, ते जमणार नाही. चालेल. अगदी आता तू ती स्टेज नाही आलेली. तेव्हा तू विचार करायचा बंद कर. आणि मग त्यांनी मला मग भरपूर मग आता या निमित्तानं तुमचे किती कुठे कुठे ग्रेड प्रोग्राम झाले? ग्रेड झाली मग ती. अच्छा. ग्रेड झाल्यामुळे मला मग हे लोक बोलवायला लागले आकाशवाणीमध्ये. मग त्यांनी अच्छा. आधी सुरुवातीला असं केलं, की सुगम संगीताची साथ करायला, मग क्लासिकलची साथ संगत करायला वगैरे असं. अच्छा. अच्छा. तर लोकल सगळे कलाकार तिथे यायचे आणि खरं तर आता नाव फारसं आठवत नाही. पण हा मला हा. थोडंसं म्हणजे गजानन वाटवेंच्या स्कूलमधले म्हणजे त्यांच्याकडे शिकणारे काही मुलं-मुली हे यायचे आणि त्यांच्यापर्यंत ती कीर्ती जायची, की एक नवीन अन्न मुलगा आलाय. हो म्हणजे हो. गुलानी सर तेव्हा होते. तेव्हा गुलानीचं नाव होतं. गुलानी सरांसारखाच एक आहे माणूस, तो व्हायोलीन छान वाजवतो वगैरे. आपण काहीतरी त्यांना घेऊ असं करत करत ती थोडीशी कीर्ती गेली. गजानन वाटवेंबरोबर खूप मला साथ करायला मिळाली आणि त्यांना पण लोक आश्चर्याने विचारले, ह्याला कुठून आणलं? एवढे हा कुठे होता? गजानन अचानक वाटवे कुठून? सोबत तुम्हाला सत्संगाचा योग आलाय हा? खूप खूप बरंच क्या बात आहे, क्या बात बराच आहे. आला. आणि आपण हा पण ज्यांना त्यांच्या मुलामुळे मराठी भावगीताचे जनक म्हणतो असे गजानन वाटवे हो हो यांच्या सोबत तुम्हाला सहवास त्यांचा मिळाला, हो, हे सहवास मिळाला, तुमचं तुमचं शाबासकी अहोभाग्य. मिळाली. तुमचं अहोभाग्य. खरंच खरंच शाबासकी मिळाली. अर्थात ते त्यांच्या मुलामुळे म्हणजे त्यांच्या चिरंजीव मिलिंद वाटवे, प्रोफेसर मिलिंद वाटवे त्यांच्यामुळे हा योग आला. पण त्यांना ते एकंदरीत आवडलं खूप. आणि मग त्यांनी ते प्रत्येक गाण्याला एक खास सांगण्याची गोष्ट आहे बरं का सर याच्यामध्ये. प्रत्येक गाण्याला ते मला वाजवू द्यायचे. फक्त एका कवितेला मात्र आई जी कविता त्यांची जी आहे, जी त्यांच्या दृष्टीने म्हणजे एक खास ऐतिहासिक ती कविता आहे, क्रांतिकारक अशी कविता आहे. खूप ते हो भावुक होऊन गायचे आणि स्वतः भावुक व्हायचे आणि असं म्हणजे ते रोखू शकत नव्हते त्यांचे अश्रू आणि त्यांची भावना रोखू. त्या मात्र गाण्याला त्यांनी मला वाजवू दिलं नाही कधी. ते म्हणायचे की नाही थांबा, दुसरे आहेत व्हायोलीन वादक, ते वाजवत आहेत. म्हणजे 2-2 व्हायोलीन वादक घ्यायचे ते. क्या बात आहे. बरं. आणि त्याच्यात मला ते सोडायचे नाहीत, की बाकीचं तूच वाजव, फक्त आई कविता वाजवू नको, आई कविता वाचू नको. वाजवू नकोस. ती दुसरी कुठेतरी त्यांना काहीतरी गोष्ट अशी जाणवत असते आतून, हां, की हे स्वर फार कठीण होणार आहेत. म्हणजे सण शिस्तीच्या बाहेर जाणार आहेत, त्यामुळे कदाचित ते हां. व्हायोलिन जास्त रडवेल. नाही असंही आहे आणि परफेक्शन असतं ना शेवटी कसं असतं की ते कधीतरी थांबतात, त्यांचे हार्मोनियम पण कधी थांबते, ताल थांबतो, नुसतं व्हायोलिन चालू राहतं, नाही, त्यांचा गळा त्यात चालू राहतो, असं आम्ही काही. हां, तुमच्या आधीचे जे आपले आर्टिस्ट होते त्यांच्या मुलाखतीतून असं जाणवलं, हं, की जे मोठे कलाकार असतात ते डोळ्यांनी बोलतात. हां. आता थांब, आता बोल, हां, आता वाजव. आता वाजव. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या थोड्या अंध लोकांना नाही, म्हणजे नाही होत ते या शक्य. गोष्टी फार उशिरा आल्या सर माझ्या आयुष्यात. हा म्हणजे हा. त्या काळात नव्हत्या. तेव्हा ते कौतुकच होतं. तेव्हा ते वाजवायला लावायचेच. म्हणजे आत्ता जो आपण प्रसंग सांगतोय ते. तर पण वाटवे साहेबांचं मात्र खरंच खूपच चांगला हे होतं मला म्हणजे शाबासकी वगैरे असं करा मेहनत वाजवा वगैरे. पण त्या हे खास सांगण्याची गोष्ट होती. त्या कलेची उंची अशी होती म्हणून मी ही मुद्दाम अगदी अगदी सांगितली, की ती. आणि बरोबर. आता जेव्हा मी ऐकतो ना ती कविता, तेव्हा खरंच वाटतं, की नाही बरोबर आहे. त्यांनी आपल्याला का नाही वाजवू दिलं हे कळतं. नाही बरोबर. आणि त्यावेळेला पण खूप ते समाधान वाटायचं. कारण ते ऐकतानाच इतकं दिव्यत्वाचा अनुभव ज्याला म्हणतो ना, तो होता अगदी. आणि तो ऐकणंच योग्य होतं. त्याच्याबरोबर वाजवणं नव्हतं योग्य. आणखीन एक खास प्रसंग मग ही सगळी कृती आता गेली सुधीर फडके बाबूजींपर्यंत. अरे बापरे. मग तो एक झाला प्रसंग, की तेवढ्यात मला आकाशवाणीचा पुरस्कार मिळाला होता आणि मग त्याचा सत्कार वगैरे होता. तर ते बाबूजींच्या हस्ते झाला. आणि म्हणजे
दुसरा पुण्यामध्ये. पण तेव्हा त्यांनी माझं ज्योती कलश ऐकलं आणि तेव्हा ते म्हणाले की हे गाणं मी जसं गायलं, लताबाईंनी जसं गायलं तसं न वाजवता हा माझंच गाणं माझ्यापेक्षा चांगलं, म्हणजे वाद्यात नुसार, व्हायलिन वाजवतो. नुसार हे बदलून वाजवतो, हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे दुसरं कोणी असलं असतं तर त्यांनी हुबेहूब जशीला तशी नक्कल केली असती, हा असं कसं करत नाही, याला कोणी शिकवलं इतकं असं. क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे असं त्यांना सांगायचं होतं हा, थोडक्यात. त्यांना थोडं सांगायचं होतं की ते म्हणाले की इतकं कोणी ह्याला इतक्या वयात तयार करून घेतलं, कारण ही अपेक्षा नव्हतीच आम्हाला. आम्हाला वाटलं की तो वाजवेल, नोटेशन तरी वाजवेल, नाही तर आम्ही जसं गातो, आम्ही जसं शिकवलं, म्हणजे आता जसं गातात तसं वाजवेल. पण अगदी तसं न वाजवता हा व्हायलिन सारखं म्हणजे वेगळं काहीतरी वाजवतोय. अगदी वाजवतोय आणि असं. हे आमच्या गुरुजींचं थोडंसं कुठेतरी मार्गदर्शन असं असं की तुम्ही व्हायलिन शोधा ह्यातलं, व्हायलिनवरचं ते प्रेझेंटेशन शोधा. अगदी. मग ते सर श्वास तुमच्याशी खूप बोलण्यासारखं आहे, म्हणजे आपण किती वेळ बोललो तरी तरी तुमच्याशी कमी पडणार बोलणार आहे, नाही. खरंच आहे. कारण वेळेची आपल्याला मदत आहे. मर्यादा एक आहे. एक असा एक प्रश्न विचारतोय सर, हां, हां. की अलीकडे आमच्या एक एक कानावर गोष्ट आली होती, की आपल्याला केंद्र सरकारतर्फे बोलवून आलं होतं. हं, हं. एक मोठा कार्यक्रम केंद्र सरकारचा होतो. हं, ज्यामध्ये काही जे महाराष्ट्रातील किंवा भारतातील म्हणूया आपण, हं. निवडक अंध व्यक्तींना बोलवण्यात आलं होतं. बरोबर, त्यात तुमचा समावेश होता. बरोबर. तर तो सन्मानाबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा आणि तिथे तुम्ही तुमचा अनुभव काय होता? अ, ही G20 परिषदचं आपण हे घेतलं होतं. म्हणजे काय म्हणतात, चेअर घेतली होती आपण. हो. आपल्याकडे ते घेतलं होतं. तर G20च्या भरपूर कार्यक्रम आपल्या देशभरात झाले. अच्छा. एक शेवटचा जो कार्यक्रम होता तो दिल्लीमध्ये होणार होता आणि संगीत नाटक अकादमीकडे ही गोष्ट आली की आपण जेव्हा हे लोक एकत्र येतात, एका वेळेला एका बैठकीत येतात, म्हणजे जेवणाचा जो काही असतो, ते तिथे त्यांना असं काहीतरी भारतीय संस्कृतीचं दर्शन वाद्य संगीतातून घडवायचं आहे, ज्याच्यामध्ये लोककला, आपल्या लोककलेनुसार आणि शास्त्रीय संगीतानुसार जे जे काही तयार झालं ते दाखवायचं आहे आणि सगळे दुर्मिळ वाद्यातून दाखवायचं आहे. तर असे 100 लोक त्याच्यामध्ये होते. अनेक दुर्मिळ वाद्य त्याच्यामध्ये होती. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे. इकडे बंगालपासून ते म्हणजे सगळं बंगाल, असम हा सगळा पट्टा, राजस्थानचा अगदी. वगैरे, हो, हो. अशा सगळीकडून ही त्यांनी 100 वाद्य, 100 लोक जमवली. आम्ही महाराष्ट्रातून 5 लोक होतो अच्छा, अच्छा. आणि त्यात व्हायलिनसाठी मी होतो. आणि याच्यात विशेष आणखीन एक असं होतं की कर्नाटक संगीतातले 4-5 लोक होते आणि उत्तर अच्छा. हिंदुस्थानी संगीतामधून मी एकटाच होतो. आणि आम्ही ह्या संगीतामध्ये महाराष्ट्र गोवा या सांस्कृतिक काही गोष्टी आहेत, संगीतिक त्याचं प्रतिनिधित्व हो. केलं होतं. तर त्याच्यामध्ये काही नाट्यगीतं, काही कोळी गीतं वगैरे असं काही वाजवण्याचा योग आला होता. वाजवण्याची संधी मिळाली. हां. पण त्यातली एक स्वप्नवत गोष्ट म्हणजे असं सहज आपण स्वप्न म्हणतो, की असं होईल का? पण ते तसंच झालं, की मला जे माझ्या मनात होतं, जे मी बोलू शकत नव्हतो आणि मला हं. बोलणं हे विनयानुसार म्हणा किंवा एक तयारी म्हणून किंवा एक उच्चता म्हणून नव्हतं शक्य. मी नव्हतं बोलणार, की हं, हं. फक्त मनातच म्हटलं, की जर आपल्याला घेई छंद मकरंद हे वाजवायला मिळालं तर कसं होईल? पण ते क्या बात. तसंच झालं. ते म्हणाले, "एक फक्त घेई छंद मकरंद प्रिया मिलंद मधुसेवन घेई छंद ते तेवढंच वाजवा." तेवढंच वाजायचं आणि ते एका मिनिटात संपवायचं आहे. तर ते छान झालं अद्भुत. आणि आपोआप ते असं माझ्यासमोर आलं, की "हे तुम्ही वाजवू शकता का?" आणि वसंतरावांचं पाहिजे. मी मी म्हटलं, "आपण स्लो वाजवू." ते म्हणे, "नाही, स्लो नाही. हे जरा फेमस आहे." वसंतरावचं ज्या हरकती होत्या तानांच्या, तानांच्या हां. हो, त्या तुम्हाला व्हायोलिनवर दाखवताना व्हायोलिनवरती संधी मिळाली. संधी मिळाली. सर आपल्याला शासनाकडून असे काही पुरस्कार व आपलं काही सन्मान झाला असेल, तर तो आमच्या श्रोत्यांना, आता तुमचा एवढा सन्मान झालेलाच आहे, की आपल्याला तुम्हाला केंद्र सरकारने बोलवल्याच्या पेक्षा आणखी सन्मान वेगळा काय असणार आहे. पण तरी हं. तुमचं एक औपचारिक म्हणून आपल्याला कुठे यश कसं मिळालंय म्हणजे थोडक्यात? पुरस्कारामध्ये काही काही आहेत, ज्याच्यामध्ये सूरमणी आहे. अच्छा. नंतर रेडिओची बी हाय ग्रेड ज्याला आपण म्हणतो ती आहे. परीक्षा पुढे चालूच आहेत. हो. रेडिओचं साथसंगत आणि स्वतंत्र वादन हे चालूच आहे. दूरदर्शनवरती पण मला बोलवणं आलं होतं. 2018 साली ते आहे. अ, एक जिद्द पुरस्कार म्हणून दिला जातो आमच्या पिंपरी चिंचवडतर्फे. पिंपरी चिंचवड त्यात तो एक पुरस्काराचा समावेश आपल्याला सांगता येईल. एक प्रवीण्य पुरस्कार म्हणजे आमच्या अतुल उपाध्याय सरांच्या स्वर झंकारतर्फे एक पुरस्कार दिला जातो. तो एक त्याचा एक उल्लेख करता येईल. आणखीन संगीत सुविधातर्फे एक पुरस्कार दिला जातो.
तो एक आहे. त्या असे बात आहे. आहेत मोजके पुरस्कार. सर पण आपल्याशी आपण इतकं सुवर्ण म्हणजे बोलण्याची खूप मजा येते आणि आपल्या मुलाखतीचे भाग 1, 2, 3, 4 जसं एक सिरियल असते. आपण तसे भाग जरी केले तरी आपल्या गप्पा संपणार नाही, कारण इतकं संगीत क्षेत्रातलं आपलं काम आहे, मोठं काम आहे म्हणजे. नाही, तर आणि तुमच्याबद्दलही थोडंसं सांगता येईल की तुम्हाला ही सगळ्या गोष्टींची जाण आहे, माहिती आहे किंवा तुम्ही अगदी साक्षीदार आहात या गोष्टीचं. त्यामुळे तुम्हाला अगदी कसं होतं की एक संगीतातला तज्ज्ञ माणूस किंवा जाणकार अभ्यासू माणूस जेव्हा बोलायला भेटतो किंवा संवादासाठी भेटतो, तेव्हा ते एक वेगळंच रसायन होतं. आपुलकी या गोष्टी पुढे येतात अगदी. आपोआप पुढे येतात. बरोबर, एखादी गोष्ट आता आम्ही माझ्याकडून राहिली तर तुम्ही एक आमचा ठरलेला प्रश्न आहे, हां साच्यातला प्रश्न आहे म्हणूया आपण त्याला. हां व्हायलिनिस्ट संजय उपाध्ये हं, यांना जर पुन्हा जन्म मिळाला हं. तर ते संजय उपाध्ये म्हणून जन्म घेऊ इच्छितात की व्हायलिनिस्ट संजय उपाध्ये म्हणून जन्म घेऊ इच्छितात? व्हायलिनिस्ट संजय उपाध्ये म्हणूनच जन्म घेऊ इच्छितात, कारण याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर स्वर आणि स्वर साधना बरोबर. ही या जन्मात आहे किंवा पुढच्या जन्मातही न अपूर्ण होणारी गोष्ट आहे. अगदी आणि अगदी. ह्या सगळ्या गोष्टी अमूर्त आहेत. म्हणजे जसं आपण नवविधा भक्ती म्हणतो, तर त्यातला एक प्रकार आहे की तुम्ही जसं श्रवण करत करत म्हणजे साधना करत करत तुम्ही एका गोष्टीशी इतके तादारूप होता की मग स्वर असतो, स्वरातली ती लय असते, बारीक लय, ताल नाही म्हणता येणार, लय असते आणि ती अगदी. कुठेतरी तुम्हाला मनाने आणि एकंदरीत सगळ्यात चित्तवरती तुमच्या शांत करते आणि कुठेतरी मग तुम्ही तिथे ईश्वर आणि ईश्वरी शक्ती, ते सगळं गूढत्व तुम्ही शोधत राहता. ह्या आत्ता बोलण्यासारख्या गोष्टी असतात तरी त्या अनुभवाच्या असतात आणि हा अनुभव हा खरंच नाही पूर्ण होऊ शकत एका जन्मामध्ये. सर आपल्या या मुलाखतीचा शेवट हं. थोडा स्वार्थीपणा होईल हा खरं म्हणजे. पण तो मोह मला आवरत नाहीये. हं. तर अशी एखादी धून आमच्या श्रोत्यांना ऐकवा की जी तुमच्या मैफिलींमध्ये आवर्जून तुम्हाला सांगितलं जातं की हे वाजवा. हं, हं. तर त्या धून तुम्ही आम्हाला वाजून दाखवा आणि त्या धुनेनेच आपण आपल्या या कार्यक्रमाचा शेवट करूया. हं, हं. त्याच्या आधी सर तुमचे खूप खूप आभार की आपण स्वर आले जुळून या हं. कार्यक्रमासाठी जो वेळ दिलात. या. आणि हा खरं एक नवीन कार्यक्रम आहे हं, हं. आणि याच्यातून बऱ्याच आपल्या मधल्याच कलाकारांची आपण जवळून ओळख करून घेतो आहोत. बरोबर. तर हा उपक्रम कसा वाटला हे सुद्धा आपले श्रोते सांगतील. समूहातील सगळे सदस्य सांगतीलच. आणि हं. युट्यूबच्या माध्यमातून जगभरातल्या रसिकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचतो आहे. त्यामुळे तिथेही आपण आपल्या कलाकारांना नेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे हा. हां, हां. तर आपण या कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि भविष्यातल्या आपल्या ज्या योजना आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अरे वाह! खूप खूप धन्यवाद सर तुमचे पण. तुम्ही मला संधी दिली. एवढं छान ऐकून घेतलं. खरं तर बोलणं हा विषय आता हळू-हळू थोडासा सुधारतोय. पण मुळात बोलणं हा आपला प्रांत आणि एकंदरीत नाही, तो विषय नाही. संगीतकाराने बोलायचं नसतं खरंय. असं भीमसेन जोशी सांगायचे. खरंय, खरंय. की गायकाने बोलायचं नसतं, बोलायचं नसतं. गायचं असतं. गायचं असतं, गाऊन दाखवायचं असतं. बरोबर आहे. पण बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की त्या एक समान आहेत आपल्यात. त्यामुळे असं वाटतं की आपल्या मित्रांशी आपण छान गप्पा माराव्यात, अगदी बोलावं, संवाद करावा दिलखुलास आणि गप्पा माराव्यात. दिलगीत गप्पा मारावं असं वाटतं. आणि आपल्यापासून खरंच काही चांगलं घेण्यासारखं असेल तर त्याने घ्यावं. बाकी चुकीचं जे काही आहे ते सोडून द्यावं. सोडून ठेवा. कारण ते आपणही म्हणजे ठेचा खात ज्याला म्हणतो आपण, चुकत शिकत असतो. तर त्या दृष्टीने जे चांगल्या गोष्टी आहेत त्या निश्चित स्वीकाराव्यात आणि बाकीच्यांनी असं या क्षेत्रात यायला हरकत नाही. अगदी. हो. हा, तो एक प्रश्न आहे खरा की आपल्या या क्षेत्रात युवा जे नवीन कलाकार आहेत हं, हं. तर त्यांना तुम्ही जाता जाता काय मार्गदर्शन कराल? नाही, मार्गदर्शनापेक्षा आहे ना, सातत्य आहे थोडंसं, खूप पेशन्स, ज्याला धैर्य म्हणतो, ते आवश्यक असतं आणि तसं वातावरणही मिळावं लागतं. आजकाल तसं वातावरण निर्माण व्हायला लागलंय. ठीक आजकाल आहे. आता मी सुद्धा क्लासेस घेतो. हो. मला पालक विचारतात हं. तबला किती दिवसात येईल किती माझ्या दिवसात मुलाला? येईल? बऱ्याच गोष्टी अशा सोडाव्या लागतात. आता संगीताचं स्थान आणि एकंदरीतच सगळं बदलतंय. तर त्या बदलत्या ह्याच्याप्रमाणे आपणही बदलतं होणं आवश्यक आहे. आता नाही, खरंच कोणी नाही 7-8 तास प्रॅक्टिस करू शकत नव्हतं. आम्हाला सांगायचे 14 तास, 18 तास प्रॅक्टिस करायचे.
आम्ही तरी 5-6 तास केलेली मला आठवतीये. आणि आता आता आपण तसं म्हणू शकत नाही की आम्ही 5-6 तास केले, तुम्ही 2-3 तास तरी करा. नाही. मी पण माझ्या क्लासवाल्यांना सांगतो की तुम्ही 10 मिनिटं तरी करा रोजची. खूप फरक पडतो सर, खरंच फरक पडतो. फरक म्हणजे तुम्ही पडतो. जर मनापासून जर केलं 10 मिनिटं तर हो खूपच फरक हो पडतो. हो, अगदी खरी गोष्ट. तर हाच संदेश आहे की अगदी तुम्ही अगदी. खूप खूप धन्यवाद सर आपले. आणि श्रोते हो, उपाध्ये सरांच्या या सुमधुर एक व्हायलिन वादनाने आपण आपल्या आजच्या या सूर आले जुळवणीच्या दुसऱ्या भागाचा शेवट करूया. भेटूया पुढच्या भागात आणि बघूया पुढच्या भेटीला कोण आपल्यामध्ये येत आहेत. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.